श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सिस्टर अँड ब्रदर्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे रवा बेसन ढोकळा. अगदी मऊ, जाळीदार व पचनाला अगदी सोपा. चला तर मग बघूया ढोकळ्याची रेसिपी. आपण एका भांड्यात 2 कप बेसन पीठ घेऊ, 1 कप रवा, अर्धा कप दही, 1 टीस्पून साखर, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ. हे छान मिक्स करून घेऊ. यात थोडे थोडे पाणी टाकून छान हलवून घेऊ. हळद जास्त झाल्यास ढोकळ्याला लाल रंग येतो, त्यामुळे हळद कमी प्रमाणात टाकावी. मला या बॅटरसाठी 2 कप पाणी लागले. बॅटर हे जास्त पातळ व जास्त घट्ट नको. आता हे बॅटर 10 मिनिटे झाकून ठेवू, म्हणजे आपला रवा छान फुलेल. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर आपले बॅटर छान फुलले आहे. आता 1 चमचा इनो टाकून त्यावर 1 चमचा पाणी टाकून छान बॅटर हलवून घेऊ. आता गॅसवर लगेच पाणी उकळायला ठेवून देऊ. आता एका ताटाला छान तेल लावून ते गरम करायला ठेवू. आता हे बॅटर त्यात टाकून घेऊ. याला आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट शिजून देऊ. 10 मिनिटानंतर आपल्या ढोकळ्याला छान जाळी पडली आहे. आपला ढोकळा शिजला आहे. आता आपण ढोकळा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. आपला ढोकळा थंड होईपर्यंत आपण लगेच ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहे. फोडणीसाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झाले, त्यात 1 चमचा मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर परतवून घेऊ. फोडणी छान परतली, त्यात आता अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ. थोडीशी साखर, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपली फोडणी तयार झालेली आहे. आपला ढोकळा पण थंड झाला आहे. आपण लगेच ढोकळा कापून घेणार आहोत. ढोकळा कापल्यानंतर फोडणी त्यावर टाकून घेऊ. आपली फोडणी तयार झाली आहे. आपण फोडणी ढोकळ्यावर छान अशी टाकून घेऊ. आपला ढोकळा छान तयार झालेला आहे. मऊ, हलका आणि टेस्टी रवा ढोकळा तयार आहे. चटणीसोबत खा किंवा तसाच प्रत्येक घासात मस्त स्वाद लागतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची रेसिपी? तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच पारंपरिक रेसिपी व्हिडिओज पाहण्यासाठी कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.